गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले उजनी धरण आता जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पाण्याची मोठी आवक सुरू आहे। पूर नियंत्रण करण्यासाठी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। 4 ऑगस्टच्या ताज्या आकडेवारीनुसार उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 52.21 TMC वर पोहोचला असून धरण 97.46% भरले आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षीही याच दिवशी धरणात 52.57 TMC म्हणजेच जवळपास एवढाच पाणीसाठा होता। त्यामुळे यंदाही उजनीने गेल्या वर्षाची बरोबरी केली आहे। स्थानिक पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने दौंडेतून उजनीमध्ये तब्बल 68,897 क्युसेक वेगाने पाणी येत आहे। पाण्याची प्रचंड आवक आणि पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे। धरणाच्या साडव्यावरून भीमा नदी पात्रात सुरू असलेला विसर्ग वाढवून तो 80,000 क्युसेक पर्यंत नेण्यात आला आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच दिवशी धरणात 52.27 TMC म्हणजे जवळपास एवढाच पाणीसाठा होता। त्यामुळे यंदाही उजनीने गेल्या वर्षाची बरोबरी केली आहे।